गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। मात्र याचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं चित्र आहे। हवामान विभागानं पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला असून मुंबईसह अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय। पुढील 4 दिवस राज्यात मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केलाय। पुढील 3 ते 4 तासांच्या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागांमध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील। विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ही माहिती मंत्रालयाच्या सचेत ॲपवरून अधिकृतरित्या प्राप्त झालेली आहे। मुंबईत रात्रभर दमदार पावसानंतर सध्या वातावरणात थोडी विश्रांती मिळाली आहे। शहर आणि उपनगरांमध्ये आता ढगाळ वातावरण असून हवेत गारवा जाणवतोय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे। ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। दरम्यान पुढील 4 दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। 22 मे ते 25 मे दरम्यान महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस दमदार हजेरी लावणार आहे। उत्तर महाराष्ट्र व पश्चिम विदर्भामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या ठिकाणी देखील पाऊस हजेरी लावणार आहे। मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव 26 मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे। विदर्भात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहील। फक्त काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। हवामान अंदाजानुसार 31 मे पर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहू शकतं। मात्र 29 मे पासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे। मान्सूनचं केरळमधील आगमन कधी होते यावर पुढील हवामानाचा अंदाज ठरणार आहे।